मॅच मॅच मी दुसरी ओव्हर झाली तरी सोडली नव्हती. मला माहिती होतं तरी शेवटच्या ओव्हरला 30 रन जरी राहिले तरी मी मारू शकतो, एवढा कॉन्फिडन्स मला स्वतःवरती होता. एका विजयानं म्हणजे तुझा आत्मविश्वास त्या खेळाडूमध्ये, त्याचा दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचा तिसऱ्यामध्ये, तुझ्या या खेळामुळे 11 खेळाडूंमध्ये आता आत्मविश्वास आले आणि तुमची टीम आता डेंजर बनली आहे का? आमचे खेळाडू पहिल्यापासूनच सगळे डेंजर आहेत, पण आता अजून आत्मविश्वास त्यांचा हाय झालाय. वेल प्लेड, वेल प्लेड. खूप छान खेळ राहिला तुझा मित्रांनी. तदनंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच ऐकूयात प्रवीण जीवनडुस्कर सर, अर्थातच महाराज यांच्या वाणीमधून ऐकूयात मॅचची संपूर्ण कहाणी. तर चला सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला मयूर पनाळकर तर दुसऱ्या बाजूला विजय ढपे, अनिकेत पायमल असं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विकास पाटीलांना यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तर सूरज पाटील यांच्यासाठी नाईकसी फूडचे शंकरजी हमकर साहेबांच्या देखील माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येणार आहे. अप्रतिम खेळ ज्यांनी अगदी वाटलं नव्हतं की 9 बॉल 30 धावा या मैदानामध्ये निघू शकतात, परंतु सूरजने स्वतःमध्ये जर पाहिलं तर आशेचा किरण जिवंत ठेवला होता. इथे मॅचला होते सुरुवात पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर फक्त बॉलला दिशा दिली. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आणि 1 धाव इथे घेतली जाते. अनिकेत पायमल जर पाहिलं तर स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू यशस्वी राहिला. रबर बॉल मध्ये, टेनिस बॉल मध्ये अगदी 2 सीझन त्याने गाजवलेत आणि आता दुसऱ्या पर्वामध्ये देखील विकास सन्ना पाटील स्पोर्ट मोहरे या टीमच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या इथे 1 ने पुढे जाते. 1 या आकड्यावरती धावसंख्या सुरुवात झाली. मयूर गोलंदाजीवरती सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्व, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सुपरस्टार खेळाडू मयूर पनाळकर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. इथे फार खराब लाईन, थोडीशी उसी इथे बॉलने जास्त घेतली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव 2 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्या. आपण पाहतोय समाजसेवक आदरणीय तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग. इथे पहा अगदी फलंदाजाच्या नाकापासून जाणार बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मयूर पनाळकर 2 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. इथे अगदी चाबूक फटका इथे पाहायला मिळतोय. बॉल चाललाय निघून सीमारेषा पार विजय ढपेच्या आणि पंचांचा इशारा इथे नो बॉल. काय फटका केला विजय ढपे, अगदी सायलेंट किलर या खेळाडूला म्हटलं जातं. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी उसी जास्त होती, परंतु जशी बंदुकीतून गोळी निघावी त्या पद्धतीचा इथे फटका केलाय. आणि तर फ्रीटची संधी असेल इथे 9+6 इथे 7 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. फ्रीटची संधी, परंतु फारसा काही समाचार इथे घेता आलेला नाही. फारसा काही फरक इथे फ्रीटच्या बॉलवरती पडलेला नाही, परंतु 2 धावा घेण्यामध्ये मात्र यशस्वी होतोय विजय ढपे आणि अनिकेत पायमल ही आघाडीची जोडी. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा आतापर्यंत आपण खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या वेळेस चांगली गोलंदाजी आता मात्र मयूर पनाळकर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळत. गोलंदाजीमध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर श्री 11 कुसाईवाडी या नावानं 1 गाव आकाराचं क्रिकेट गाजवलं आणि याच नावानं मात्र लीग स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असताना मयूर पनाळकर आपल्याला पाहायला मिळतंय. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. या वेळेस क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र
अप्रतिम गोलंदाजी ते पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी. लेग पायच्या स्वरूपात मात्र एक धाव ते धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 12 या आकड्यावरती 12 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र जर पाहिलं तर एक षटकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये कंट्रोल ठेवलंय. गोलंदाजी करणारा संघ अर्थातच श्री 11 कुसाईवाडी या टीमनं. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. यावेळेस हेलिकॉप्टर. वा भाई वा, काय फटका, काय तो फटका अप्रतिम इथे पाहायला मिळतोय. अनिकेत पायमलचा हा फटका जर आवडला असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. अगदी आपल्या बॅट मधून मात्र इथे हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल सीमारेषा पार. शेवटच्या बॉल वरती मात्र षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. नजाकत, ताकद पुरेपुरी ते आपल्याला पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. जिगरबाज खेळाडू अनिकेत पायमल, विजय ढपे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. संघ मालकांच्या चेहऱ्यावरती देखील एक वेगळी खुशी. या खेळाडूची निवड करून आपण अगदी कोणती चुकी केलेली आहे हे मात्र आता मनामध्ये ठामपणे आपल्याला पाहायला मिळते. विकास पाटील अण्णा मोहरे गावचे सातत्याने जर पाहिलं तर स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये विकास अण्णांचा संघ मात्र सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. 18 धावा धावफलकावरती. सुरुवात तर खूप दमदार इथे पाहायला मिळते, कारण की मयूर पनाळकर जे प्रमुख अस्त्र या श्री 11 कुसाईवाडीचा आहे आणि या प्रमुख अस्त्रावरती मात्र जर पाहिलं तर हल्लाबोल चढवत असताना 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस चांगली गोलंदाजी. आता मात्र अक्षय आलाय. मॅन फ्रॉम खिरवडे गावचा हा सितारा. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या अगोदरच्या मॅच मध्ये अक्षयची खेळी खूप दमदार राहिले होते. मयूर पनाळकरला महत्वाची साथ बॅटिंग मध्ये अक्षयची होती, परंतु आता जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा. जे अक्षयची चर्चा करत होती ते मात्र खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पण एक नाम बनाने के लिए सालों साल लगते हैं, परंतु बदनाम होने के लिए एक पल काफी होता है. आतापर्यंत अक्षयची चर्चा केली ते मात्र अक्षयच्या गोलंदाजीवरती एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. ज्याच्या नावामध्ये विजय आहे तो विजय ढपेच्या बॅट मधून स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग मधील आणखीन एक दमदार षटकार. टू बॅक इथे दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आणखीन एक लागोपाठचा तिसरा दमदार षटकार. विकास पाटील यांना स्पोर्ट मोहरे संघाचा ब्रँड विजय ढपेच्या बॅट मधून हा लगातारचा तिसरा षटकार. आता मात्र अक्षयच्या गोलंदाजीवरती प्रहार. हल्ला बोल चढवलाय. धावसंख्या लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 38 ऑन अ स्कोर कार्ड. 38 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. एका साइडला अनिकेत, दुसऱ्या साइडला विजय. आतापर्यंत आपण पाहिलं या दोघांच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत करण्यात आली आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने गली रिजन मध्ये जिथे अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये पुन्हा एक धाव येते. टीमची टोटल आपण पाहिली तर
जाऊन पोहोचते अर्थातच 39 या आकड्यावरती. मिस्टर पोपट यावेळी मात्र अगदी गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिला चेंडू जिथे आपण पाहिलं तर अगदी डॉट जातोय. यावेळी देखील अप्रतिम फटका विजयच्या बॅट मधून येतोय. बॉल बॅक ड्राइव्ह निघून जातोय सीमारेषे बाहेर. स्वराज्यवती सिरा रब बॉलचा येतोय. आणखीन एक धमाका षटकार. यावेळी देखील पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक आणखीन एक धमाका. इंदिरो आता 6चा पाडा बोलून दाखवला जातोय. 6 के 6 आणि दुसरा आला तो 12. तब्बल 51 धाबा आता स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात. एका साइडून अनिकेत होता, आता मात्र धावत्या गंगेमध्ये विजय देखील हात धुतोय. 51 ऑन अ स्कोर कार्ड. गर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सूरजने जे 5 चेंडू 5 षटकार लगावल्या त्यासाठी त्यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपये कॅश देण्यात आले. 57 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. यावेळी देखील बॅकफुटला जातोय जाग्यावरून. बोला ताना जब भी आऊंगा धमाका बडा होगा. पत्रा बजाव स्ट्रोक नुसता झापूक झुपूक. अप्रतिम फटका षटकार.
सूरज पाटील ज्या खेळाडूच्या बॅट मधून सर्वात फास्ट 50 आली, मी विनंती करेल आपल्याला शंकरजी यमगर शेठ यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल, तर विनंती करेल आपण या 63 धाबा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या 63 धाबा 3 षटकांच्या अखेरीस तब्बल अजून एक षटक बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे पूरा आसमान बाकी है, ये तो मेरे दोस्त जाकी है, पिक्चर अभी बहुत बड़ा बाकी है। हेच विजय आणि अनिकेत सांगतोय। 10 चेंडू 26 अनिकेतने ठोकल्यात आणि 9 चेंडू 31 विजयने आतापर्यंत बॅटिंग केली आहे। दोन्ही संघ आपण पाहतोय श्री 11 कुसाईवाडी टॉस जिंकून गोलंदाजी घेतली, तदनंतर विकासांना स्पोर्ट्स मोहरेचे टीम बॅटिंग करते आणि या टीमचा धान्या वाघ अनिकेतनं मात्र जी आग लावली आहे त्याचा आता वनवा होतोय, कारण की विजयने आता मात्र बॅटिंग परफॉर्मन्स देखील सुरुवात केला। बॅट स्विंग केली आहे, गोलंदाज आहेत अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा। बाळकृष्ण दादा सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये एक लेजंड प्लेयर अर्थातच बाळकृष्ण पाटील या तालुक्याचे असोसिएशनचे आपण पाहिलं तर स्वराज्य 32 उपाध्यक्ष पद खांद्यावरती घेऊन क्रिकेटची देखील जबाबदारी खांद्यावरती घेऊन निघालेत। थोडीशी चालाकी दाखवण्याचा प्रयत्न, डेड बॉल असेल, थोडीशी चालाकी दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेला। 64 धावसंख्या 64 ऑन अ स्कोर कार्ड। यावेळी देखील उचललाय, सुरेख उचललाय, आकाशाला बुक्की मारणारा आणि आकाशाची उंची मोजण्यासाठी गेलेला पर लावलेत, निघून जातोय सीमारेषे फार धमाका षटकार। वेलकम संदीप पाटील, लालू दादा आपलं देखील स्वागत आहे। वेलकम लालू दादा, सुस्वागतम। टीमची टोटल सध्या मात्र आपण पाहिली तर 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 70 ऑन अ स्कोर कार्ड। तब्बल अजूनही 4 चेंडू मात्र बाकी आहेत। थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला आपण पाहिलं तर माजी सभापती पंचायत समिती शिराळ्याचे सन्माननीय सम्राट नाईक साहेब थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील। अप्रतिम यावेळी देखील आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये, खेळाडू कोणता पोहोचेल चेंडू पर्यंत आहे, 2 खेळाडू चेंडूच्या खाली, मात्र अखेरीस नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तदनंतर आपण पाहिलं तर धावांसाठी धावा धाव, फक्त 2 धावा इथे पुन्हा कंप्लीट केल्या गेल्यात। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझन मधून एक धाव कंप्लीट, दुसऱ्या वेळेस पुन्हा एकदा प्रयत्न केला जातो, मात्र दुसरी धाव फेकी हातातून निसटली आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। अतिथी देव बब अप्रतिम, थोड्याच वेळामध्ये मान्यवर सर्व उपस्थित राहतील। तथा व्यासपीठावरती आपण पाहिलं तर संदीपजी पाटील अर्थातच लालू दादा आपलं देखील स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम। आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत। यावेळी देखील आपण पाहिलं सिली पॉइंट देखील उभा केलाय, सिली खेळाडू देखील उभा आहे, जिथे एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते। तब्बल धावसंख्या 75 या आकड्यावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे। एक चांगली धावसंख्या, मोठी धावसंख्या सध्या मात्र रचली जाते। विकासांना स्पोर्ट्स मोहरे या संघाच्या माध्यमातून येल्लो कलर त्यांनी आधीच सांगितलाय, ये भी हमारा लकी कलर है भाई। तर दुसऱ्या साइडला ब्लू आर्मी गोलंदाजी करत असताना यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड, अंपायर होते लेग अंपायर, चेंडू गॅदर केला जातो, थोडा फंबल झाला, चेंडू गॅदर पुन्हा एकदा फेकला, मात्र तोपर्यंत विकेट कीपरनं फलंदाजाला रन आउट केला आणि तदनंतर धावसंख्या मात्र अगदी 1 ने पुढे गेली आहे। 76 आणि 78 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय अर्थातच श्री 11 कुसाईवाडी या टीमच्या समोर। 77 धावेचं टार्गेट। स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही स्पर्धा
स्वराज्य 32 शिरा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे ती शंकर दादा मोहिते साहेब दादांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत करत असताना वेळेतला वेळ काढून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आमचे सर्व मान्यवर तुम्ही पाहताय। अर्थातच सन्माननीय आदरणीय माजी सभापती पंचायत समिती शिराळ्याचे सन्माननीय आदरणीय सम्राट सिंह नाईक साहेब त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर अर्थातच क्रिकेटला सातत्याने पाठिंबा देणारे आमचे नगरसेवक सन्माननीय संदीप दादा म्हात्रे साहेब आणि युवा नेते महामंडळाचे सन्माननीय आदरणीय भूषणांना नाईक आणि त्यांच्या सोबत संपूर्ण त्यांचा मित्र परिवार या सर्वांचा मी मनापासून अधिक स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्राची परंपरा तुतारी आणि त्याचबरोबर वाद्य तुम्ही पाहताय नगाडा या तुतारी नगाड्याच्या वाद्यामध्ये खऱ्या अर्थानं स्वागत करूयात शंकरदादा वसंत मोहिते साहेब पुरस्कृत स्वराज्य 32 शिरा रबर बॉल प्रीमियर लीग आमचे सन्माननीय आदरणीय माजी सभापती पंचायत समिती शिराळा सन्माननीय आदरणीय सम्राट सिंह नाईक साहेब यांचा मनापासून अधिक स्वागत करूयात आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय नगरसेवक संदीप दादा म्हात्रे साहेब आणि युवा नेते महामंडळाचे आमचे सन्माननीय आदरणीय भूषणांना नाईक साहेब हे सर्व मान्यवर या सर्वांचा आपण करूयात मनापासून अधिक स्वागत। अर्थातच स्वराज्य 32 शिरा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 धगधगीच्या युगामध्ये खऱ्या अर्थानं वेळ कोणाकडेच नाहीये मात्र खऱ्या अर्थानं वेळेसाठी वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहिलात आणि आपण उपस्थित राहिल्याने या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढली आहे आपण उपस्थित राहिल्याने या व्यासपीठाची शोभा वाढली आहे आणि तमाम स्वराज्य 32 शिरा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आणि तमाम खेळाडूंच्या वतीनं आपलं आम्ही मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तुतारीचा मान आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ढोल ताशा नगाडा महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राची परंपरा जपून संस्कृती जपून खऱ्या अर्थानं आमच्या पाहुण्यांचं मान्यवरांचं स्वागत यावेळी मात्र केलं जात आहे। दादांच्या हस्ते आपण पाहिलं तर अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण केला जाईल। धर्म शिवबा कर्म शिवबा गळ्यातली गाथा शिवबा तुकोबांची माळ शिवबा घरासमोरची तुळस शिवबा आणखीन काय सांगावं काय आहे शिवबा। 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून खऱ्या अर्थानं या मात्र ही खऱ्या अर्थानं नाद निराळा आहे आणि हा 32 शिराळा आहे आणि मान्यवरांचं पाहुण्यांचं स्वागत या अशाच पद्धतीने धूमधडाक्यामध्ये इथे केलं जातं। मनापासून मनाच्या अंतःकरणापासून उपस्थित आमच्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो। वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सत्याहत्तर धावेचं टार्गेट 77 रन्स टू विन। मयूर पन्हाळकर या मॅच मध्ये आता गोलंदाजी करणारी टीम एकाच खेळाडूच्या मागे हात धुवून लागेल
तो आहे स्क्रीनवरती मयूर पन्हाळकर, नवी मुंबईचा शतकवीर आणि 32 शिराळा क्रिकेटचं नाव नवी मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रभर गाजवणारा खेळाडू. तर या खेळाडूचा खेळ कसा राहतोय आणि 77 धावेचं आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जात आहे हे आपल्याला बघायचंय. सेकंड इनिंग होते चालू. डॉट बॉल, निर्धाव चेंडू पहिलाच. मयूर पन्हाळकर सध्या स्ट्राईकला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तुम्ही पाहताय. यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगवान चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. मयूर पन्हाळकरच्या विरोधामध्ये तब्बल 2 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. आज पाऊस तर पडला नाहीये, मात्र षटकार चौकारांचा पाऊस पडलाय, धावसंख्येचा पाऊस पडलाय. आतापर्यंत धावा मोजल्यात, पाऊस नाही खऱ्या अर्थानं, मात्र षटकार चौकार आम्ही मोजलेत. अप्रतिम गोलंदाजी, तब्बल 2 चेंडू डॉट आलेत. यावेळी देखील आपण पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं लेग स्टिक मध्ये, अगदी लेग स्लिप मध्ये जरूर ट्रॅव्हल होतो, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला निघून जातोय. 4 धाबेसाठी अप्रतिम फटका, चौकार. राहिला 350 या स्पर्धेला खऱ्या अर्थानं लगवण्यात आला, ज्यामध्ये आपण पाहिलं तर अर्थातच अमर गायकवाड ज्यानं पहिली 50 लगावली, रोहित पाटीलनं दुसरी 50. तदनंतर अप्रतिम फटका, फुल टॉस होता. मयूर पन्हाळकर साठी फुल टॉस म्हणजे मेजवानी आहे आणि ही मेजवानी त्यानं मात्र दोन्ही हाताने कबूल केली आहे. निघून जातोय मिड विकेट रिजनच्या बाहेर. येतो हाय अँड हँडसम मयूर पन्हाळकर. षटकार 10 धाव संख्या. यावेळी देखील वेगानं जरूर टाकलाय. जिथे आपण पाहिलं तर अंपायर कडे आशाबुन नजरेने पाहतोय. पंच पळले, दोन्ही हात समांतर, व्हाईट बॉलचा इशारा. आणि आज तिसरी 50 आपण पाहिली तर सर्वात फास्ट 50 सूरज पाटीलच्या बॅट मधून आली आहे. आणि जसे त्याने 5 बॉल 5 षटकार ठोकले तसे आमच्या शंकरजी यमगर शेठ यांच्या माध्यमातून त्याला कॅश प्राइज दिलं जाते. सूरज पाटील जर उपस्थित असेल तर कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी आपण यायचं व्यासपीठावरती. 11 धाबा. या देखील गती परिवर्तन होतं, चेंज ऑफ द पेस होतं. अंपायर कडे आशाबुन नजरेने पाहतोय, गरकन फिरलाय, मात्र गोलंदाज दुसऱ्या साईडला फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणतोय. फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याचं तंत्र यंत्र जणू त्यानं विकसित केलंय. आणि तदनंतरची गोलंदाजी, अचूकता आहे, वेग आहे, वेगेवरती कंट्रोल आहे, बाउन्स आहे. एखादं 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीच्या मध्ये ठेवावं, त्यावरती टप्पा टाकावा, अशी गोलंदाजी सध्या मात्र कुलदीपची चालू आहे. लेग स्टिक सोडून पुन्हा व्हाईट बॉल वेगानं टाकला. तुम्ही वेगानं कुठल्या दिशेला जाता यापेक्षा हळुवारपणे योग्य दिशेला जाणं महत्वाचं म्हटलं जातं. ते यासाठीच धावसंख्या 12 लॉस ऑफ द 0. अजून एक चेंडू बाकी आहे. ओव्हर क्रमांक 1, 77 धावेचं आव्हान. मयूर पन्हाळकर एका साइडून थांबतोय आणि दुसऱ्या साइडून जर त्याला साथ भेटतीये तर या मॅच मध्ये कदाचित आरेला कार उत्तर दिलं जाईल. इटका जवाब पत्तर से देण्यासाठी या मॅच मध्ये मयूर थांबणं गरजेचं आहे. बॅकफुटला जातोय, पुन्हा सुरेख फटका. शॉर्ट आर्म पूल होता, पॉवरफुल होता, युजफुल होता, केअरफुल होता, वंडरफुल निघून जातोय सीमारेषे बाहेर. आणखीन एक येतोय मयूर पन्हाळकर, ब्रँडेड षटकार.
तसा शंकरदादा मोहिते साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली स्पर्धा ऑक्शनच्या वेळी चर्चा केली. धावसंख्या 18, धावसंख्या 18, चेंडू आता 59 हव्यात. असं कुठलं गाव नाहीये जिथे दादाचं धाव नाहीये. कोतवाडी सोनवडे पासून खऱ्या अर्थानं सुरुवात केली. 2009 पासून खऱ्या अर्थानं सुरुवात करत असताना समाजसेवेची चांदोली धरणापासून ते नवी मुंबईच्या नगरीपर्यंत प्रत्येक पश्चिम महाराष्ट्राच्या असोसिएशन मध्ये नाव पाहिलं. तदनंतर मात्र अक्षयने देखील हात खोललेत. याला बोलतात धावत्या गंगेमध्ये हात धुवून घेणं. एका साइडून मयूर होता, दुसऱ्या साइडून अक्षय आहे. आग दोनों तरफ बराबर की लगी है. अब आएगा मजा. यावेळी देखील यॉर्कर चेंडू खोदून काढलाय आणि तदनंतर आपण पाहिलं तर निघून जातोय कॉर्नर रिजनच्या बाहेर. शोधायचा तर स्वतः मधला आत्मविश्वास शोधा. बाकी सगळ्या गोष्टी गुगल वरती सर्च केल्यानंतर भेटतातच आणि हे अशासाठी म्हणतात कारण की आज दोन्ही फलंदाजांनी स्वतः मधला आत्मविश्वास शोधला आणि या दोघांनी मात्र आग लावली मॅच मध्ये. तब्बल धावसंख्या 30 या आकड्यावरती. हॅट्रिक षटकार जर येतोय तर आणखीन एक षटकार जर येतोय तर अर्थातच सम्राट युवा शक्ती आणि त्याचबरोबर मातोश्री प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये असेल जर आत्ताचा षटकार येतोय तर. यावेळी देखील चेंडू अगदी आपण पाहिलं तर डॉट होतोय. संदीप दादा म्हात्रे साहेब यांनी देखील सांगितलंच होतं, मात्र तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अगदी डॉट जातोय. अप्रतिम मॅच चालू आहे सध्या. टॉस साठी कॉल करतोय श्री जांभळे देवी स्पोर्ट्स पुनवत आणि शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे दोन्ही कॅप्टन. टॉस साठी या आणखीन एक येतोय मिड विकेट रिजनच्या बाहेर. अभ्यास केला होता मयूर पन्हाळकरचा, पेपर आलाय अक्षयचा. आता हा पेपर फुटलाय आणि तदनंतर आता तो फोडतोय. फोडत नसतो आम्ही तोडत असतो. पॅटर्न वेगळा आहे अक्षयचा. धावसंख्या 37. मीटिंग या मॅच मध्ये धावसंख्या 37, 14 चेंडू 40 हवेत. मयूर पन्हाळकर आता संपूर्ण मी म्हणेल की समीकरण विचारतो म्हणजे डोक्यावरती बर्फ खिशात कॅल्क्युलेटर. यावेळी देखील उचललाय सर बॅटीने हवेमध्ये. आकाशाला बुक्की मारणारा चेंडू निघून जातोय सीमा रेषे पार. अप्रतिम स्ट्रोक षटकार. फलंदाज अक्षयचाच पिछा सोडत नाहीये. हात धुवून मागे लागलाय गोलंदाजाच्या. यावेळी देखील वेगानं जरूर चेंडू टाकलाय. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रेशर आहे या मॅच मध्ये. मेहनत तुम्हाला अशा जागी घेऊन जाते तिथं नशीब पण तुम्हाला शोधत येतं की कुठे येतो आणि मेहनत अशी करा की नशीबी तुमच्या समोर नतमस्तक होईल. हातावरती असलेल्या नशिबांच्या रेषेवरती कोणीच अवलंबून नाहीये. यावेळी देखील सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. पहिली धाव वेगानं म्हणजे दुसऱ्याचा प्रयत्न असू शकतो. दुसऱ्या धावेमध्ये पडलाय. उठून उभा राहण्यासाठी तो मात्र अगदी रांगत त्या चेंडूपर्यंत पोहोचलाय. हेच तर क्रिकेट आहे. स्वराज्य 32 रबर बॉल प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगला खऱ्या अर्थाने एक वेगळीच मजा आहे. 2 षटकांचा खेळ झाला. 46 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. 12 चेंडू 31 धावेची गरज आहे. 12 चेंडू 31 धावा आणि 31 धावा 12 चेंडू हे समीकरण या मॅचचं आहे. टॉस साठी या श्री जांभळे देवी स्पोर्ट्स पुनवत आणि शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे दोन्ही कॅप्टन टॉस साठी आलेले आहेत. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. जाऊया टॉस साठी. अर्थातच
मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय माजी सभापती पंचायत समिती शिराळा सम्राट सिंह नाईक साहेब, त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब नगरसेवक, आमचे सन्माननीय आदरणीय युवा नेते महामंडळाचे सन्माननीय भूषण अण्णा नाईक साहेब आणि त्याचबरोबर मातोश्री प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पाटील मामा, या सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण जाऊया टॉस साठी, जिथे आपण पाहिलं तर दोन्ही टीम्स मात्र सज्ज आहेत. मी विनंती करेल आमचे सन्माननीय आदरणीय संदीप पाटील लालू दादा, विनंती करेल आपण देखील आमच्या सोबत जॉईंट व्हा. ओहो वॉट अ स्ट्रोक, घुटना टेक, तमाशा देख, मागचा पाय वाकवला, मागच्या कायवरती बसला, मग चोपला, बैठा फटका, वॉट अ स्ट्रोक. टॉस केला जातोय. आदरणीय नगरसेवक संदीप दत्त म्हात्रे साहेब यांच्या हातामध्ये कॉइन तुम्ही पाहताय, हेड आणि टेल असा कॉल आहे. एका साईडला टीम पाहताय श्री जांभेदेवी स्पोर्ट्स पुनवत, तर कॉल आपण पाहिला तर अर्थातच दुसऱ्या साईडला शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स. आता शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय आम्हाला सांगायचा आहे. दे वॉन दी टॉस आणि कदाचित ते या मॅच मध्ये तर टॉस इथे झालाय. टीम दादा बॉयज या टीमने इथे टॉस जिंकलाय. टॉस जिंकला, मॅच सुरू आहे. फक्त डिसिजन विचारेल, डिसिजन काय असेल? प्रथम गोलंदाजी करेल आम्ही. तर थँक्यू सो मच. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मान्यवरांना विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती असण्याचं व्हायचं आहे. आज या स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊयात जिथे मॅच सुरू आहे. एका बाजूला टीम श्री 11 कुसाईवाडी आणि विकास अण्णा पाटील स्पोर्ट मोहरे. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. 58 धाव संख्या, 10 चेंडू आता 19व्यात. वॉट अ मॅच. यावेळी देखील वेगानं मारण्याचा प्रयत्न, विकेट किपर अगदी क्लोज आहे. विकेट किपर क्लोज असल्यामुळे फलंदाज मयूरला पुढे येता येत नाहीये, जे काय खेळायचे जागेवरून. आणि अशा वेळी मात्र विजयचा गोलंदाजी मधला नमुना दमदार आहे. विजय दुसऱ्या साइडून मात्र आतापर्यंत 3 चेंडू सादर केलेत, 12 धावा त्यानं खर्च केलेत. चांगली गोलंदाजी त्याची आत्ताचा चेंडू थोडासा बाहेर ठेवलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अँगल चांगला आहे. मयूरला 2 चेंडू डॉट काढलेत. अप्रतिम गोलंदाजी विजयची. आता समीकरण तुम्हाला सांगतो, 8 चेंडू तब्बल 19 धावेची गरज आहे. 8 चेंडू 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. 2 चेंडू अजून बाकी आहेत, हे महत्वाचे 2 चेंडू आहेत. इथे जर धावा येत आहेत तर मॅच बनते, धावा थांबतायत तर गोलंदाजी करणारी टीम मॅच बनवते. एक चेंडू तुम्हाला राजा बनवू शकतो, हे विसरून चालणार नाहीये. जिथे विकेट आली तर या एका चेंडूवरती आज स्टेटस बनवू शकतो. स्टेटस ठेवायचा नसतो, बनायचा असतो. मयूर पन्हाळकर बनेल का आजचा स्टेटस? ज्यानं मात्र या फुलटॉस चेंडूला दोन्ही हाताने स्वीकारलाय, निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक धमाका. बाजा आणि असे फटके आज बघायला भेटलेत. यावेळी देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. दुसऱ्या साइडला मयूर पन्हाळकर खाली बसलाय, शांततेत बसलाय, कारण की त्याला हा चेंडू अगदी लॉलीपॉप होता, ज्युसी होता. 3 षटकांचा खेळ झाला, 64 धाव संख्या. आता 6 चेंडू 13 धावेची गरज. वॉट अ मॅच. 6 चेंडू 13 धावा. हे क्रिकेट आहे आणि इथे तुम्हाला जर मॅच टाय होते तर 1-1 पॉइंट. आता दोन्हीच्या दोन्ही घ्यायचे का बाटून घ्यायचे हे तुमच्या हातामध्ये आहेत, पण 6 चेंडू मध्ये 13 करायचे. पहा ग्राफ दाखवला जातो. अक्षय शेठ म्हात्रे ओमसा एमटीसी ग्राफ दाखवला जातो. ग्राफ सध्या ब्ल्यू म्हणजे श्री 11 कुसाईवाडीचा ग्राफ वरती गेलाय, श्री विकास अर्थातच अण्णा स्पोर्ट्स यांच्यापेक्षा. आणि हा ग्राफ मध्ये सध्या तुम्हाला सर्व काही स्पष्ट करण्याचा प्रयत्न ओमसा एमटीसी करतोय. अप्रतिम अक्षय शेठ म्हात्रे 6 चेंडू 13 म्हणजे थोडक्यात समीकरण 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू असं समीकरण आहे. 2 खराब चेंडू 2 षटकार, 3 खराब चेंडू 3 चौकार. मॅचची कहाणी संपते. आणि मयूर पन्हाळकर जम्याची बाजू बाई तो नॉन स्ट्राईकला, पण अक्षय स्ट्राईकला आहे ते पण तो पण तसाच आहे, त्याच दमखमचा आहे. त्याने देखील तेवढ्याच धावा म्हणजे 6 चेंडू 26 त्यानं ठोकल्यात आतापर्यंत.
6-13 गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थानं गोलंदाज तैनात केला जातोय. अक्षय येतोय गोलंदाजीसाठी. मिस्टर अक्षय सध्या मात्र अगदी गोलंदाजीसाठी दाखल झाल्यात. व्हॉट अ मॅच. क्षेत्र कुठलंही असो, मेहनतीशिवाय पर्याय नाहीये आणि मेहनत दमदार असेल तर यशाशिवाय पर्याय नाहीये. या मॅच मध्ये ज्याची मेहनत त्याला यश भेटल. अप्रतिम फटका आत खेचून काढला. यावेळी पहिला चेंडूवरती स्वागत केलंय. आता पुढची मॅच कशा पद्धतीने गोलंदाज बनवतोय ते बघायचंय. मॅच बनवली आहे पूर्णपणे. ही चर्चा होती की अक्षय असला तरी तो मॅच बनवेल. आता 4 चेंडू 3 धाब्याची गरज आहे. 4 चेंडू 3. 4 चेंडू मध्ये 3 धावा म्हणजे मॅच पूर्णपणे जवळ आणली आहे. या मॅच मध्ये यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही. मॅच अजूनही संपली नाहीये. 50-50% मॅच अजूनही आहे. आता 3 चेंडू 2 धावेची गरज. मयूर पन्नाकडे, त्याच्या विरोधामध्ये एखाद डॉट येतोय तर दुसरा बॉल पुढची चुनौती है. हमारे काबिलियत पे शक मत कर मेरे दोस्त, हमें हराने के लिए कोशिश नहीं साजिश की जाती है. आणि खरं आहे, अशा खेळाडूंना हरवण्यासाठी कोशिश नाही साजिशच करावी लागते. ओहो, चांगला चेंडू हाताळलाय. मॅच मगाशी चर्चा केली, मॅच संपली नाहीये, कुठेही जाऊ नका. 2 चेंडू बाकी आहेत. इज अ मॅच इथे निघते. 2 चेंडू डॉट निघतात. तर गोलंदाजी करणारी टीम आणि गोलंदाज आपल्या आयुष्यातील सर्वात चांगली ओव्हर घेऊन येऊ शकतो, जिथे तो राजा बनू शकतो. आणि गोलंदाजाला सध्या आपण पाहिलं तर यावेळी मात्र आमचे सर्व मान्यवर, ज्यांना अगदी महाराष्ट्राचा मानाचा फेटा जो म्हटला जातो, संस्कृती जपणारा फेटा, त्यांचा मान यावेळी मात्र अगदी फेटा परिधान करून त्यांचा ठेवला जातोय. स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं दोन्ही कॅमेरा अँगल मध्ये या दोन्ही गोष्टी तुम्हाला दिसतायत. यावेळी देखील चेंडू आपण पाहिला, आणखीन एक यॉर्क जातोय, आणखीन एक चेंडू डॉट जातोय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. याला बोलतात हाय व्होल्टेज मुकाबला, कलगी तुरा तू मे रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच. एका साइडला जिंकण्याचा आनंद तर दुसऱ्या साइडला हारण्याची भीती. या दोघांमधला क्षण म्हणजे ही मॅच आहे. 1 चेंडू 2 धावेची गरज. 12व्या खेळाडूंच्या कपाळाला घाम आहे. अर्धे देव त्यांनी पाण्यात ठेवलेत. त्यांचे फिंगर क्रॉस आहेत. नख आरामात चाव मित्रा, बोट चावशील. आणि ज्यांना हृदयाचे टोके वाढलेत, बाई हट जाओ, ही मॅच तुमच्यासाठी नाहीये. 1 चेंडू 2 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. स्वराज्य 32 रब बॉल प्रीमियर लीग. बोललो होतो ना, तुमचा पेट्रोलचा पैसा वसूल होईल. अशाच मॅचेस तुम्हाला बघायला भेटतील. आणि पेट्रोलचा पैसा झालाय वसूल. ज्यांना आहे हृदयाचा त्रास, बाय हट जाओ, बाय निकल जाओ, ही मॅच तुमच्यासाठी नाहीये. 1 चेंडू 2. एका साइडला नवी मुंबईचा शतकवीर मयूर पन्नाळकर, दुसऱ्या साइडला अक्षय. ओहो, बोला था हमें हराने के लिए कोशिश नहीं साजिश की जाती है. बड़े मैदान का बड़ा खिलाड़ी हूं, जब भी लौटूंगा धमाका करूंगा. अप्रतिम मयूर पन्नाळकर. जेव्हा जेव्हा वाटलं तो हारला, तेव्हा तेव्हा त्यानं जिंकून दाखवला, असा मयूर पन्नाळकर आहे. मॅच पिन झाली आहे.
विजय संघ अर्थातच श्री 11 कुसाईवाडी या टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ठरतोय अर्थातच मॅन ऑफ द मॅच आवाज देऊयात. एका साइडला मयूर पन्नागर, दुसऱ्या साइडला अक्षय, एक अक्षय दुसरा मयूर, एक दिल आहे दुसरी धडकन आहे, दोनों जान आहे टीम की लाजवाब आहे दोनों आणि पूर्ण टीम अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आली आहे. टाळ्या वाजवून या दोघांचं स्वागत करते आणि मयूर पन्नागरने सांगितलंय जेव्हा